Okay, so very good evening, students. तुम्हा सगळ्यांचं या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत. या ठिकाणी आज आपण मिशन आरंभ 2026-27 आणि इयत्ता 7वीचा ऑनलाईन क्लास घेतोय. त्यातील बुद्धिमत्ता हा विषय आहे आणि बुद्धिमत्ता विषयातील इंग्रजी वर्णमाला हा घटक माझ्याकडे आलेला आहे. सर्वप्रथम मी माझा परिचय करून देतो. मी दीपक विनायक बोराडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडसरवाडी, तालुका अकोले या ठिकाणी पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहे. यानंतर मुलांनो, तुमचा जास्तीचा वेळ न घेता आपण आज काय काय बघणार आहोत. इंग्रजी वर्णमाला आणि तसं पाहिलं तर हा घटक परीक्षेमध्ये साधारणतः हमखास 3 ते 4 प्रश्न या घटकावर विचारलेले आहेत. आपण आता जर एप्रिल महिन्यातील एप्रिल 2026 म्हणजे आता जस्ट 26 तारखेला जो पेपर झाला इयत्ता 4थी आणि 7वीचा, तर 7वीचा जो पेपर झालेला आहे बुद्धिमत्तेचा, इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचा, त्यातील आपण 3-4 प्रश्न या ठिकाणी आजच्या या ऑनलाईन लेक्चर मध्ये घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर आणि ते प्रश्न जे आहेत इंग्रजी वर्णमाला या घटकावर आधारित आहे. तर इंग्रजी वर्णमाला जी आहे ती कशा पद्धतीने टॅकल करायची, आपल्याला प्रश्न कसे सोडवायचे. तर या ठिकाणी साधारणतः इंग्रजी वर्णमाले 4 प्रकारचे प्रश्न आहेत: आकलन, समसंबंध, क्रम आणि वर्गीकरण. तर हे 4 प्रकारचे प्रश्न आहेत. सर्वप्रथम आता आपण प्रश्न सोडवण्यासाठी काय गरजेचं आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काळजीपूर्वक वाचन करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाची बाब जर कोणती असेल तर काळजीपूर्वक वाचन. त्यानंतर त्या प्रश्नामध्ये काय दिलंय ते आपल्याला समजून घ्यायचंय आणि त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे इंग्रजी वर्णमालेचं उत्तम ज्ञान. म्हणजे आता तुम्ही म्हणशाल सर इंग्रजी वर्णमाला तर आमच्या पेपरमध्ये दिलेली असते A to Y पर्यंत 25 लेटर्स, परंतु आपल्याला ते जे लेटर्स आहे त्या इंग्रजी वर्णमालेचा तर उपयोग होतोच, परंतु आपल्याला ते लेटर्स पाठ असणं गरजेचं आहे. ते कसे लक्षात ठेवायचे त्यासाठीच्या ट्रिक्स सुद्धा आपण आजच्या लेक्चर मध्ये बघूया. तत्पूर्वी लेक्चरला सुरुवात करण्यासाठी असं म्हटलं जातं इंग्लिश मध्ये, इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल. जर तुम्ही नियोजन करण्यात अयशस्वी झाले तर मात्र तुम्ही या ठिकाणी तुमचं पुढची जे अभ्यासाचं जे नियोजन आहे किंवा तुम्ही अयशस्वी होण्याकडे वाटचाल करतात. म्हणूनच मग म्हणावंच वाटतं की आता आपली सुरुवात झालेली आहे, तर हळूहळू टप्प्याटप्प्याने दररोज एक घटक 2 घटक व्यवस्थित सोडवून त्याचा जर आपण अभ्यास केला, त्याची प्रॅक्टिस केली, असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मग त्याचा जर सराव केला तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला या इयत्ता 7वी शिष्यवृत्तीमध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि अगदी चांगलं यश, उत्तम उत्कृष्ट यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. इंग्रजीत असं म्हटलं जातं, वर्क हार्ड, ड्रीम बिग, नेव्हर गिव्ह अप. म्हणजे या ठिकाणी कष्ट करा, मेहनत घ्या, मोठी स्वप्न पहा आणि कधीही नेव्हर गिव्ह अप म्हणजे कधी कुठली गोष्ट सोडून देऊ नका. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला आपले प्रयत्न चालू राहू द्यायचे आणि सोबतच आपली अपेक्षा, आपल्या इच्छा या सुद्धा सोबत राहू द्यायच्या आहेत. आजच्या या मिशन आरंभच्या उपक्रमासाठी अतिशय सुंदर दर्जेदार असा उपक्रम आपल्या जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या राबवला जातो. या ठिकाणी आपले सर्व मार्गदर्शक आहेत यांचाही नामोल्लेख होणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपण आता मुख्य घटकाकडे जाऊया, इंग्रजी वर्णमाला. तर इंग्रजी वर्णमाला परीक्षेत कशा पद्धतीने तुम्हाला दिली जाते हे आपण सर्वप्रथम समजून घेऊया. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये वर्णमाला ही 5-5च्या गट स्वरूपात दिली जाते. 5-5 चे गट जे आहेत ते दिले जातात. सर्वप्रथम आपण अक्षरांचे गट आणि त्यांचे क्रमांक आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. सर्वप्रथम जर तुम्ही पाहिलं ABCDE यांचा क्रमांक आहे 1 ते 5. यानंतर FGHIJ यांचा क्रमांक आहे 6 ते 10. यानंतर KLMNO यांचा क्रमांक आहे 11 ते 15. याच्यानंतर PQ
RST यांचा 16 ते 20 आणि UVW आहे. कारण या नंबर्सवर त्यांच्या नंबर्सवर आपल्याला भरपूर सारे उदाहरणं दिलेले असतात. क्रम या घटकामध्ये, समसंबंध या घटकामध्ये, वर्गीकरण या घटकामध्ये. तर हे नंबर्स कसे पाठ करायचे किंवा नंबर्स कसे लक्षात ठेवायचे यासाठी त्या काही ट्रिक्स आहेत त्या सुद्धा आपण समजून घेणार आहोत. बघा, लेटर ट्रिक्स. सगळ्यात महत्वाची किती ट्रिक आहे ती आहे ई ज्योती. ई ज्योती, ई ज्योती जर तुम्ही बघितलं तर पहा या ठिकाणी ई चा नंबर आहे 5, जे चा नंबर आहे 10, ओ चा नंबर आहे 15, टी चा नंबर आहे 20 आणि वाय चा नंबर आहे 25. हे खूप महत्वाचं आहे. ई ज्योती, ई ज्योती, ई 5, जे 10, ओ 15, टी 20, वाय 25. या सर्वांमध्ये 5-5 चा फरक आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायला सुद्धा सोपं आहे आणि उच्चार जरी म्हटलं तरी ते सुद्धा सोपं आहे. ई ज्योती, ई ज्योती म्हटलं की 5, 10, 15, 20, 25. मग यानंतर तुम्हाला जर म्हटलं की पी चा नंबर कोणता तर आपल्याला माहिती आहे पी लगेच ओ नंतर पी येतो. ओ पी लगेच पी लिहू शकतो आपण, समजून घेऊ शकतो P16. ओके नाही. के, जे नंतर जर म्हटलं तर HIJK, जे जर 10 असेल तर के ऑब्वियसली किती आहे 11 आहे. म्हणजे या ठिकाणी ही अत्यंत महत्वाची ट्रिक आहे ई ज्योती. EJOTY, ई ज्योती म्हणजे 5, 10, 15, 20, 25 अशा पद्धतीने आपल्याला यांचे नंबर्स हे मला वाटतं की आपल्या लक्षात असायलाच हवे. म्हणजे काय होतंय आपल्याकडे तुम्ही म्हणशाल की सर एबीसीडी तर दिलेली असते प्रत्येक पानावर, बुद्धिमत्तेच्या प्रत्येक पानावर एबीसीडी वरती दिलेली आहे, निश्चित आहे दिलेली आहे, परंतु ती एबीसीडी बघणे, ती वर्णमाला बघणे आणि त्या ठिकाणी नंबर आपण मार्किंग करणं, त्याऐवजी जर आपली जर तोंडपाठ असेल त्यांचे नंबर तर आपलं गणित त्या ठिकाणी लवकर सुटणार आहे, आपलं उदाहरण लवकर सुटणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे बुद्धिमत्ता हा जो विषय आहे किंवा शिष्यवृत्ती, एकंदरीत शिष्यवृत्ती हे जर म्हटली तर तुमची अचूकता, त्या परीक्षेत तुमची अचूकता आणि तुमचा स्पीड या दोन्ही गोष्टी बघितल्या जातात. म्हणून आपल्याला हे नंबर्स पाठ असणं गरजेचं आहे. तर आता मला वाटतं सगळ्यांना ई ज्योतीची ट्रिक लक्षात आली असेल. 5, 10, 15, 20, 25. यानंतर अजूनही काही लेटर्स आहेत ते कसे लक्षात ठेवायचे ते बघूया आपण. या ठिकाणी सर्व लेटर्सचे नंबर दिलेले आहेत आणि मग आता आपण कशी ट्रिक्स त्यामध्ये वापरायची ते आपण पाहूया. ओके, आता जनरली जर बघितलं सगळ्यांना पहिले 4 लेटर्स तर माहीतच आहे. पहिले 4 लेटर जे आहेत ते जवळपास सर्वांनाच माहित आहे, बरोबर. ए 1, बी 2, सी 3, डी 4 या ठिकाणी हे सर्वांनाच माहित आहे, बरोबर. ई आताच आपण पाहिलं E5, बरोबर. आता जर तुम्ही म्हणशाल एफ, तर एफ चा नंबर कसा लक्षात ठेवायचा तर पहा एफ चा नंबर लक्षात ठेवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला एफ एफ वरून एक होतं एफ फॉर फिक्स. फिक्स एफ चा नंबर आहे 6. एफ फिक्स 6, फिक्स 6. ओके, लक्षात आलं. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही नंबर्स तुमच्या एकदा लक्षात राहिले मला वाटतं हे नंबर तुमचे अगदी कायम स्वरूपी लक्षात राहतील. आता जी, जी कसं लक्षात ठेवायचा तर जी जर पाहिलं तर जीचा आकारच अशा पद्धतीने की पहा या ठिकाणी जीचा आकारच अशा पद्धतीने त्या आकारामध्ये 7 आहे. जी 7 किंवा जर तुम्हाला माहिती असेल तर G7 हा एक देशांचा समूह सुद्धा आहे. म्हणजे जी आहे 7 नंबर. ओके, यानंतर जर पाहिलं आपण, यानंतर जर पाहिलं तर एच. आता पहा एच जो आहे एच अशा पद्धतीने दिला जातो. एच चं ही वरचं टोपी आणि खालचे पाय जर जोडले तर एच चा आकार होतोय एक सारखा. एच चा आकार कसा होतोय एक सारखा.
म्हणजेच एचचा या ठिकाणी नंबर आहे 1. ओके. आय 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 या ठिकाणी आय, मग तुम्ही काय म्हणता कधी कधी आय नो, आय नो, आय नो मला माहिती आहे, आय नो, नो नो म्हणजेच नो, हिंदीत आहे की नाही म्हणतो आपण नो, नो आय नो म्हणजेच आयचा नंबर आहे 9. तर अशा पद्धतीने आपण हे नंबर लक्षात ठेवू शकतो. जे चा नंबर आहे 10, तुम्ही म्हणशाल जे चा 10 कसा, तर आपण परत म्हटलंय ई टू टी, जे चा नंबर आहे त्याच्यात 5 10, जे चा नंबर आहे 10, के के 11, के 11 पहा. बऱ्याच मुलांना के चा नंबर कसा मग पाठ करायचा, तो कसा लक्षात ठेवायचा, तर के आपण आयपीएल पाहतोय, एका टीमचं नाव आहे पहा, पंजाब किंग्स 11, पंजाब किंग्स 11, ओके नाही, म्हणजेच के आहे 11, के आहे 11. त्यानंतर एल चा नंबर कसा लक्षात ठेवणार आहे, एल फॉर जर म्हटलं लंच, लंच आपण किती वाजता करतो, 12, ओके नाही, साधारणतः 12 वाजता करतो. एल फॉर 12. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, या ठिकाणी ह्या लेटर्सचे नंबर आता तुम्हाला एल पर्यंत पाहिलेले आहेत. आणि एम, आता एम घेऊया आपण, पहा एम जर पाहिलं तर साधारण एम जर आपण असा आडवा केला तर त्याच्या आकारातच 3 आहे, आणि इथे 1 म्हणजे एम झाला 13. आणि डब्ल्यू चं पण तसंच आहे, डब्ल्यू चा पण जर आडवा केला तर डब्ल्यू चा 3 होतो. फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं एम अगोदर येतो म्हणून एम च्या अगोदर 1 13, आणि डब्ल्यू नंतर येतो, डब्ल्यू च्या अगोदर 2 डब्ल्यू 23. अशा पद्धतीने आपण हे जे लेटर्स आहेत यांचे नंबर्स व्यवस्थितपणे लक्षात ठेवू शकतो, अगदी कुठल्याही पाठांतराशिवाय. छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत पहा. एफ फिक्स 6, G7, G7, G च्या आकारात 7 आहे किंवा G7 परिषद, H8, H चे दोन्ही टोक जोडले तर H होते 8, I9, आय नो, मी काय म्हटलं आय नो, नो म्हणजे 9, 10 ई ज्योती, K11 पंजाब किंग्स 11, L लंच, लंच 12 वाजता, M आडवा केला की 13, आणि W पण हॉरिझॉन्टल केला आडवा तर तो 3 येतोय. फक्त M अगोदर म्हणून M 13, W 23. ओके, मला वाटतं आता थोडेसे राहिले आपण ते पण पाहून घेऊया. चला आता एन, एन तुम्ही म्हणशाल एन 14 कसं लक्षात ठेवायचं, पहा तुम्हाला सगळ्यांना मुलांना माहिती आहे, आपले सगळ्यांचे आवडते हे की नाही नेते, ज्यांची आपण पहा जयंती बालदिन म्हणून साजरा करतो, ठीक आहे, 14 नोव्हेंबर पंडित नेहरू, ठीक आहे, पहा 14 नोव्हेंबर बालदिन, 14 नोव्हेंबर, ओके, म्हणजेच एन किती 14, नोव्हेंबर महिन्यात 14 तारखेला बालदिन, आणि म्हणून एन बरोबर एन काय आहे 14. ओके, त्यानंतर तुम्ही म्हणशाल ओ, ओ परत आपण शिकलोच आहे, ई ज्योती, ओ 15. ओके, आता पुढे पाहिजे पी, पी बरोबर 16. पी कसं रे, तर पी जर तुम्ही असं उलटा लिहिला, पहा पी, पी जर असं उलटा लिहिला तर त्या ठिकाणी त्याच्या आकारात 6 दिसतोच आहे, आणि त्याच्या पुढे 1 लिहिला, पी झाला 16. यानंतर आता पुढे क्यू, क्यू, क्यू बरोबर 17. क्यू वरून शब्द तयार होतो क्वीन, क्वीन से 17, आणि 17 ला या ठिकाणी रायमिंग वर्ड्स आहे 17, क्वीन से 17, 17 ला रायमिंग वर्ड 17 म्हणजे क्यू आहे 70. त्यानंतर आर जो आहे, आर आहे 80. आता तुम्ही म्हणशाल आर 18, मग हे लक्षात ठेवण्याची अजून एक मेथड आहे, क्वीन 17, क्वीन मीन्स राणी, ओके, क्वीन 17 आणि आर राजा 18, किंवा आर जोडला तरी सुद्धा पहा अशा पद्धतीने जोडला तरी याच्यात 8 तयार होतो, म्हणजे क्वीन 17 आर 18. याच्यानंतर पुढे आहे एस. आता पहा एस, एस ज्यावेळेस जोडला जातोय अशा पद्धतीने म्हणजे त्याच्यात 9 चा आकार तयार होतोय. एस मध्ये कसला आकार तयार होतोय 9 चा, एस 19. यानंतर पुढे आहे टी,
T20 T20 आता सध्या IPL सुरू आहे ओके आपल्याला माहिती आहे T20 मॅचेस किंवा इथे आपण पाहिले ही ज्योती 5 10 15 20 25 23 U आणि V मग पहा U आणि V कसं लक्षात ठेवायचं पहा भारताचा एक क्रिकेटपटू होता अतिशय सुंदर डाव्या हाताने बॅटिंग करायचा अष्टपैलू खेळाडू ज्याने अनेक विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे युवराज सिंग तुम्हाला माहित असेल युवराज सिंग त्याला म्हणायचे युवी काय म्हणायचे त्याला म्हणायचे युवी काय म्हणायचे युवी तर या युवराज सिंग म्हणजे युवीने क्रिकेट खेळायला सुरुवात कधी केली 21व्या किंवा 22व्या वर्षी 21व्या 22व्या वर्षी त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली 21व्या किंवा 22व्या वर्षी त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली म्हणून U21 V22 ओके म्हणजे या पद्धतीने जवळपास आपण सगळे अल्फाबेट्स जे आहेत सगळे लेटर्स जे आहेत त्यांचे नंबर छानपणे अगदी सोप्या हसत हसत ते लक्षात ठेवू शकतो आणि याचा उपयोग तुम्हाला पुढे खूप होणार आहे जेव्हा तुम्ही उदाहरण सोडवणार आहात त्यावेळेस तुम्हाला कळेल की याचा उपयोग काय होतोय म्हणजे जे उदाहरण सोडवायला तुम्हाला 1 मिनिटापेक्षा जास्त कालावधी लागत होता व लागत असेल तर ते अगदी 20-25 सेकंदामध्ये ते उदाहरण सोडवून होतोय त्यामुळे आपल्याला ह्या ट्रिक्स ज्या आहेत छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत परंतु खूप महत्त्वाच्या आहेत इट इज व्हेरी युजफुल याच्यानंतर W पाहिलंच आहे आपण मगाशी W मगाशी M चं पाहिलं त्याच वेळेस W चं पाहिलंय हॉरिझॉन्टल केलं की 3 चा आकार M13 आणि W 23 यानंतर X पहा X 24 कसं तर पहा या ठिकाणी याचे किती भाग होत आहे रे हा एक भाग 1 2 3 4 भाग होत आहे X 24 Y आणि Z हे आपलं पार्टच आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व लेटर्स जे आहेत त्यांचे नंबर जे आहेत ते व्यवस्थितपणे लक्षात ठेवू शकतो अगदी A पासून तर Z पर्यंत ओके आता आपण थोडंसं पुढे जाऊया आता कधी कधी पहा तुम्हाला परीक्षेमध्ये लेटर्सवर प्रश्न असतात परंतु कधी कधी तुम्हाला अपोजिट लेटर्सची जोडी विचारली जाते अपोजिट लेटर्स म्हणजे काय रे तर पहा इंग्लिश अल्फाबेट्स आता आपण या ठिकाणी लिहिली अशा पद्धतीने सरळ लिहिली पहा A पासून Z पर्यंत बरोबर आहे की नाही या ठिकाणी आपण या पीपीटी मध्ये बघतोय आता कधी कधी काय करतोय आपण लेटर्स लिहित असताना अशा पद्धतीने लिहिली जातात या ठिकाणी लेटर्स आपल्याला अपोजिट स्वरूपात लिहावे लागतात किंवा अपोजिट लेटर्सचा उपयोग करून प्रश्न विचारला जातो कसा पहा A B C D E F G H I J K L M आणि आता मग M नंतर N घेतला जातो N O P Q R S T U V W X Y आणि Z म्हणजे असे अपोजिट लेटर्स लिहिले जातात म्हणजे अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो सपोज जे क्यू त्यानंतर देतील जे क्यू त्यानंतर तुम्हाला जी टी देतील त्यानंतर देतील डी डब्ल्यू देतील आणि क्वेश्चन मार्क विचारतील ऑप्शन्स मध्ये देतील पहा ऑप्शन्स मध्ये देतील एफ टी दूसरा ऑप्शन देतील एच आर तिसरा ऑप्शन मध्ये देतील ई व्ही आणि चौथा ऑप्शन मध्ये देतील ए पी
मग जर तुम्ही जर हे पाहिलं अपोजिट लेटर्स तर तुम्हाला पहा या ठिकाणी आता जर हे अपोजिट लेटर्स तुमच्या लक्षात नसतील तर मग तुम्हाला संपूर्ण अल्फाबेट्स बघावे लागणार आहे आणि त्यातनं मग बघावं लागणार आहे जे आणि क्यू मध्ये कितीचा फरक आहे किंवा काय रिलेशन आहे जे चे किती पुढे किंवा मागे क्यू आहे जी च टी सोबत परंतु इथे जर पाहिलं तुम्ही या पद्धतीने जर लिहिलेले असेल तर पहा जे क्यू हे अपोजिट लेटर्स आहे विरुद्ध लेटर्स आहे एकमेकांच्या क्रमानुसार जीटी पण तसंच आहे डीडब्ल्यू पण तसंच आहे म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की आपले जे उत्तर आहे अचूक ते कसं असणार याच्यामधलं अपोजिट लेटर्स असणार आहे आता तुम्ही जर पाहिलं एफ ला टी आहे का नाही एफ ला टी नाहीये म्हणजे पहिला येणार नाही एच ला आर आहे का नाही एच ला आर नाहीये ई ला बी आहे का हो ई ला बी आहे यस आणि ए ला पी आहे का नाही म्हणजेच या ठिकाणी येणार आहे ऑप्शन नंबर 3 तर म्हणजे अशा पद्धतीने अपोजिट लेटर्सचा सुद्धा तुम्हाला उपयोग होतो मग प्रत्येक वेळेस तुम्हाला हे लिहायचंय का नाही तर हे सुद्धा तुमचं पाठ किंवा हे सुद्धा छोट्याशा ट्रिकने तुम्ही लक्षात ठेवू शकता ते कसे अपोजिट लेटर्स कसे लक्षात ठेवायचे तर ते पण आपण आता या ठिकाणी समजून घेऊया अपोजिट लेटर्सच्या सुद्धा ट्रिक्स आहेत आणि ह्या ट्रिक्स सुद्धा अतिशय सोप्या आहेत आता ह्या ज्या ट्रिक्स आहेत हे कसं लक्षात ठेवायचं तर ते आपण आता या ठिकाणी बघूया ए चं अपोजिट लेटर आहे झेड हा जर एक शब्द लक्षात ठेवला आपण आझाद शब्द जर लक्षात ठेवला आझाद तर ए चं अपोजिट लेटर आहे झेड म्हणजे ए झेड ए झेड ओके ए झेड बी वाय बाय किंवा बॉय बी चं अपोजिट लेटर आहे वाय बी चं अपोजिट लेटर आहे वाय शब्द कोणता बाय किंवा बॉय सी एक्स हा जर शब्द लक्षात ठेवला तुम्ही क्रक्स काय क्रक्स तर सी चं अपोजिट लेटर आहे एक्स क्रक्स डी डब्ल्यू दूध वाला डी चं अपोजिट लेटर आहे डब्ल्यू डी चं अपोजिट लेटर आहे डब्ल्यू ईव्ही इव्हिनिंग किंवा आता पहा तुम्ही म्हणू शकता आता पहा ईव्ही कार्स ओके नाही किंवा ईव्ही व्हेइकल्स ई चं अपोजिट लेटर आहे व्ही ईव्ही कार्स किंवा ईव्ही बाईक्स किंवा इव्हिनिंग ई चं अपोजिट लेटर आहे व्ही तर या पद्धतीने तुम्ही असे सगळे ज्या जोड्या आहेत त्या पाहू शकता आपण मला वाटतं आता 4-5 जोड्या पाहिल्या आता या ठिकाणी पुढचा आहे फन एफ चं अपोजिट लेटर आहे यू आपल्याला शब्द लक्षात ठेवायचा आहे फन एफ यू एफ चं अपोजिट लेटर आहे यू जीटी कसं लक्षात ठेवणार तर जीटी रोड जी चं अपोजिट लेटर टी जी चं अपोजिट लेटर टी जीटी रोड ओके यानंतर पुढे पहा एच एस शब्द तयार होतो त्याच्यापासून हाय स्कूल म्हणजे एच चं अपोजिट लेटर आहे एस एच त्याचा अपोजिट लेटर एस हाय स्कूल आय चं अपोजिट लेटर कोणतं येतं पहा आय चं अपोजिट लेटर येतंय आर आय आर कसं लक्षात ठेवायचंय पहा आय फॉर इंडियन आर फॉर रेल्वेज इंडियन रेल्वे म्हणजे आय चं अपोजिट लेटर आहे आर शब्द लक्षात ठेवण्यासाठी पहा इंडियन रेल्वे अगदी सोपे शब्द आपण या ठिकाणी घेतलेले की तुम्हाला सहज लक्षात राहतील आणि छान प्रकारे तुम्हाला म्हणजे अगदी कमी वेळेमध्ये हे प्रश्न तुम्ही सोडवू शकता छान प्रकारे टॅकल करू शकता आणि अगदी स्पीडने अचूक उदाहरणं सोडवू शकता आपण उदाहरणं सुद्धा घेणार आहोत आजच्या भागामध्ये काही एक्झाम्पल्स आणि उद्याच्या याच्यामध्ये आपण सर्व उदाहरणच घेणार आहोत वर्णमाला या घटकावर ओके आय आर झालंय एच एस झालंय बोलता तुम्ही अगदी 3-4 वेळेस 5-6 वेळेस म्हटलं एक 2-3 दिवसांनी परत जर हे केलं तर ते अगदी तुमचं तोंडपाठ होणार आहे जे चं काय आहे क्यू जे चं काय आहे क्यू कसं लक्षात ठेवायचंय जे क्यू जंगल क्वीन
जंगल क्वीन जे क्यू. यानंतर के पी, के पी कुर्ता पायजामा, के पी कुर्ता पायजामा. म्हणजे छोटे छोटे शब्द आहेत आणि त्या शब्दांवरून तुम्ही त्या ठिकाणी लगेच त्यांचे अपोजिट वर्ड्स किंवा अपोजिट लेटर्स जे आहेत ते त्या ठिकाणी लक्षात घेऊ शकता. एल स व्ही आहे, एल स व्ही, एल स ओ, सॉरी एल स ओ आहे, एल ओ, एल ओ, एल ओ. लव, लव शब्दावरून तुमच्या लक्षात येईल पहिले दोन लेटर जे आहेत ते एकमेकांचे काय आहे, विरुद्ध आहे. आणि लास्ट पेअर आपल्याला पाहिजे एम च काय आहे, एन आहे, एम च एन. हे कसं लक्षात ठेवा, साधा शब्द मन, मन, एम च अपोजिट एन, एम च अपोजिट एन. ओके, तर या पद्धतीने मला असं वाटतं की तुम्ही सगळे अपोजिट लेटर्स, विरुद्ध जे लेटर्स आहे, विरुद्ध इंग्लिश मधले जे अल्फाबेट्स आहेत त्यांचे पेअर्स लक्षात ठेवू शकता. मागच्या स्लाइड मध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीने तुम्ही 1 ते 26 अल्फाबेट्स लक्षात ठेवू शकता, त्यांचे नंबर्स लक्षात ठेवू शकता. आणि आता या ठिकाणी आपण पाहिलं की कशा पद्धतीने तुम्ही अपोजिट लेटर्स जे आहेत ते अगदी सहज लक्षात ठेवू शकता. परत आपण क्विकली रिवाइज करूया. ए झेड आझाद, बाय बी वाय, ट्रक्स सी एक्स, दूधवाला डी डब्ल्यू, इव्हिनिंग किंवा ईव्ही कार्स ई चा अपोजिट व्ही, फन एफ आणि यू. यानंतर जीटी रोड जी चा अपोजिट टी, एच एस हाय स्कूल, हाय स्कूल एच एस हाय स्कूल, आय आर इंडियन रेल्वेज आय आर, जे क्यू जंगल क्वीन, जे क्यू जंगल क्वीन, केपी कुर्ता पायजामा, एल ओ लव आणि एम एन मन. म्हणजे हे जे अपोजिट लेटर्स आहे याचा फायदा आपल्याला उदाहरण सोडवायला नक्की होणार आहे. आता आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे पाहिजे की वर्णमाला हा घटक सोडवत असताना, या घटकावरील प्रश्न सोडवत असताना आपल्याला काय काय करावं लागणार आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला टॅकल करावं लागणार आहे, कशा पद्धतीने उदाहरणांना फेस करावं लागणार आहे. सर्वप्रथम आपल्याला अक्षरमालेतील अक्षरांचे डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडनं डावीकडे असे क्रमांक लक्षात ठेवावे लागतात किंवा असे क्रमांक आपण या ठिकाणी या अल्फाबेट्स प्रश्नामध्ये दिलेले असतात त्याच्यावरून आपण ते काढू सुद्धा शकतो. उदाहरणार्थ सी जर पाहिलं तर आपल्याला उजवीकडचा नंबर माहितच आहे, सॉरी डावीकडचा नंबर माहितच आहे 3. ओके. जर ए म्हटला तर या ठिकाणी ए चा नंबर येतोय 1 डाव्या हाताकडनं, बरोबर आहे. आणि उजव्या हाताकडनं जर म्हटलं तर पहिला नंबर येतो या ठिकाणी वाय चा 1 नंबर. पहा आतापर्यंत शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपल्याला वर्णमाला जी आहे ती ए पासून वाय पर्यंत दिली जाते, झेड ही दिलेली नाही. आताचा जरी जो पेपर पाहिला आपण एप्रिल 2026 चा, तरी ए टू वाय चा आहे. तर मग वाय चा नंबर आहे उजवीकडे 1, एक्स चा येतोय 2, डब्ल्यू चा येतोय 3. तसं जर म्हटलं तर या ठिकाणी ए चा नंबर मग उजवीकडनं जर मोजलं तर उजवीकडनं 5, 10, 15, 20, 25 वा नंबर आहे. ओके. हे आपल्याला लक्षात असायला हवं, कारण काही उदाहरणांमध्ये डावीकडनं उजवीकडे दिले जातात, काही उदाहरणांमध्ये उजवीकडनं डावीकडे सुद्धा दिले जातात. पहा उदाहरण त्यांनीच आपल्याला या ठिकाणी आपल्याला स्लाइड मध्ये सांगितलेले डावीकडनं मोजल्यास ए चा क्रमांक पहिला आणि वाय चा क्रमांक 25वा येतो, पण उजवीकडनं मोजल्यास वाय चा क्रमांक पहिला येतो आणि ए चा क्रमांक मात्र 25वा येतो. आता यानंतर पुढे जे आहे दोन अक्षरांच्या दरम्यान, कधी कधी शब्द विचारला जातो दरम्यान. दरम्यान म्हणजे काय रे? दरम्यान म्हणजे काय की दोन अक्षरे वगळून त्यांच्यामध्ये असणारी सर्व अक्षरे. दोन अक्षरांच्या दरम्यान उदाहरण जर घ्यायचं म्हटलं ए आणि ई च्या दरम्यान किती अक्षर आहे तर पहा या ठिकाणी ए आणि ई
ए आणि ई च्या दरम्यान म्हणजे आपल्याला ए वगळायचा आहे आणि ई पण वगळायचं. यांच्या दरम्यान किती अक्षर आहे? 1 2 3. किती अक्षर आली? 3 अक्षर आलेली आहे. तसंच जर विचारलं तुम्हाला एफ आणि ओ च्या दरम्यान किती अक्षर आलेली आहेत? एफ आणि ए ओ च्या दरम्यान जर पाहिलं आपण या ठिकाणी हे 4 आणि हे 4 किती 8. किती आहे? 8 अक्षर आहे. ओके. या ठिकाणी आपण या संकल्पना समजून घेतोय की दरम्यान म्हणजे काय, त्याच्यानंतर एका अक्षरापासून दुसऱ्या अक्षरापर्यंत म्हणजेच ती दोन्ही अक्षरे धरून मधली अक्षरे ए पासून ई पर्यंत जर म्हटलं तर मग आपल्याला ए पण धरावं लागेल. 1 2 3 4 5. ए पासून ई पर्यंत किती अक्षरे होतील? 5. म्हणजे दोन अक्षरांच्या दरम्यान म्हणजे दरम्यान म्हटलं की ती दोन्ही अक्षर आपल्याला टोकाची वगळावी लागतील आणि एका अक्षरापासून दुसऱ्या अक्षरापर्यंत जर म्हटलं तर आपल्याला ती दोन्ही अक्षर धरून मधली सगळी घ्यावी लागेल. एक उदाहरणार्थ ए पासून ई पर्यंत असं जर म्हटलं आपण ए पासून ई पर्यंत तर मग आपल्याला ए पण घ्यावा लागणार आहे, ई पण घ्यावा लागणार आहे. मधला बी सी डी आणि मग ई म्हणजे असे किती लेटर्स होत आहेत? सगळे 5. म्हणजेच ए एका अक्षरापासून दुसऱ्या अक्षरापर्यंत म्हणजे ती दोन्ही अक्षरे धरून मधली सगळी अक्षर आपल्याला घ्यावी लागणार आहे. आता याच्यानंतर दोन अक्षरांच्या मधोमध येणारं अक्षर किंवा मध्यभागी येणारं अक्षर पहा. मध्यभागी येणारं अक्षर जर काढायचं असेल तर ते कसं काढलं जातं? दोन अक्षरांच्या मधोमध किंवा मध्यभागी येणारं अक्षर जर काढायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं? त्या दोन्ही अक्षरांचे क्रमांक मिळवून त्याच्या निम्मे केल्यावर येणाऱ्या संख्ये इतक्या क्रमांकाचे अक्षर पहा. दोन अक्षरांचं जर आपल्याला मध्यभागी येणारं जर अक्षर काढायचं असेल तर काय करावं लागतं? त्या दोन्ही अक्षरांचे क्रमांक आले की परत आपल्याला कुठे जावं लागतंय? आपले लेटर्सचे नंबर त्यांचे क्रमांक मिळून त्याचं काय करायचे? निम्मे करायचे. म्हणजे ते झालं त्यांच्या मधोमध अक्षर. आता जर उदाहरण घ्यायचं झालं आपण एक उदाहरण घेऊया. चला असं जर म्हटलं हा हे घेतलं एफ आणि समजा हे घेतलं व्ही. मग याचं मधलं जर लेटर काढायचं राहिलं तर मग आता तुम्ही म्हणशाल सर कसं काढायचं? मग पहा दोन पद्धती. आपली पारंपरिक पद्धत ठीक आहे. इकडनं काही मोजायचे इकडनं मोजायचे आणि मग त्याच्यातलं निम्म ठरवायचं. आणि आता जे आहे आपण म्हटलं दोन्ही क्रमांकांची बेरीज करायची आणि त्याच्या निम्मे करायचे म्हणजे त्याला 2 ने भागायचं. आता जर एफ आणि बी च्या दरम्यानचं एफ आणि बी च्या मधोमध अक्षर कशाच्या? एफ आणि बी च्या मधोमध. मग एफ आणि बी च्या मधोमध जर काढायचं झालं एफ आणि व्ही च्या मधोमध जर काढायचं झालं आपल्याला माहिती आहे एफ चा नंबर मगाशीच पाहिला आपण. एफ चा नंबर एफ फिक्स 6. एफ चा नंबर आहे 6. व्ही युव्ही ओके नाही युव्ही युवराज सिंग 21व्या 22व्या वर्षी. यू 21 व्ही 22 म्हणजे 6 आणि 22 दोघांची करायची आहे बेरीज. ओके नाही. त्या दोन्ही अक्षरांचे क्रमांक मिळवून त्यांचं काय करायचं? निम्मे. 22 अंश आपल्याला माहिती होतं 28. 28 चे निम्मे होत आहे. निम्मे म्हणजे त्याला भागिले 2. 28 भागिले 2 म्हणजे 14. म्हणजे 14व्या नंबरचं जे अक्षर आहे ते काय आहे? याच्यातलं मधलं अक्षर येणार आहे. 14व्या नंबरचं अक्षर परत आठवलं आपल्याला 14 बालदिन. ओके नाही. बालदिन नोव्हेंबर म्हणजेच अक्षर आलं त्याच्यातलं एन. पहा सोपं आहे की नाही? म्हणजे या ठिकाणी आपल्याला अक्षरांचे वर्णमाला जी आहे इंग्रजी वर्णमाला त्या लेटरचे नंबर लक्षात असले तर आपला जो स्पीड आहे तो वाढणार आहे. आपली ऍक्युरेसी सुद्धा वाढणार आहे. तुम्ही म्हटले सर आता आपल्याला नेहमीच्या पद्धतीने करायचं तर नेहमीच्या पद्धतीने करू शकतो आपण. बघा नेहमीची पद्धत जी आहे ती कशी? त्याच्यातलं
एफ आणि व्ही. मग समजा इकडनं 4 सोडले, हा व्ही नंतर इकडनं पण आता किती सोडले, हा 1 आणि हे 3 4 झाले, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता परत इकडनं 3 सोडले, 1 2 3 आणि इकडनं 1 2 3 सोडला, मधला आला एल. ओके, असंही तुम्ही करू शकता, काही अडचण नाही. परंतु या ठिकाणी काय होतंय, या ठिकाणी तुम्हाला वेळ लागतोय आणि ही जी पद्धत आहे, या पद्धतीमध्ये जर खूप सारे मधले नंबर्स काढायचे असले एखाद्या प्रश्नामध्ये तर थोडासा वेळ लागतोय. ओके, एक जरी अंक मोजताना इकडे गडबड झाली तरी पण आपलं उत्तर सुटतं. परंतु इथं पहा F6 V 22 22 28 28 चे निम्मे केले 14. आपल्याला माहितीये नोव्हेंबर बालदिन 14 N 14. ओके, अशा पद्धतीने आपण मधले नंबर्स काय करू शकतो, काढू शकतो. तर हे असे काही मुद्दे होते की हे मुद्दे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता आपण प्रत्यक्ष उदाहरणांना सुरुवात करूया. इंग्रजी वर्णमाला या घटकावर आधारित. आता पहा, उदाहरण तुम्हाला दिल्यानंतर मी साधारणतः तुम्हाला 1 मिनिटाची वेळ देतोय आणि 1 मिनिटाच्या वेळेत तुम्हाला या ठिकाणी उदाहरण सोडवायचं आहे. आता हे जे तुमच्या स्क्रीनवर उदाहरण दिसतंय, हे उदाहरण आत्ताच्या आपल्या 2026 ची 26 एप्रिल 2026 चा जो इयत्ता 7वी चा पेपर झाला त्याच्यातील वर्णमाला या घटकावर आधारित हे उदाहरण आहे. बघूया, तुम्हाला 1 मिनिटाची वेळ या ठिकाणी देतोय. तुम्हाला हे उदाहरण सुटतंय का? चला सोडूया आपण. ओके, तुम्ही प्रयत्न करा आणि तुम्हाला सुटलं किंवा नाही सुटलं तरी काय अडचण नाही, आपण सोडून घेणारच आहोत. परंतु तुम्ही अगोदर या ठिकाणी प्रयत्न करा. 1 मिनिटाची वेळ आपण या ठिकाणी तुम्हाला देतोय. बघा, आपण टायमर सेट केलाय. ओके, चलो टायमर स्टार्ट झालाय. बघा, तर 1 मिनिटाची वेळ आपली या ठिकाणी झालेली आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला सर्व जे लेटर्स आहेत यातले पहिलं जे आहे ए वाय बी व्ही सी क्यू डी जे आणि पुढचं तुम्हाला विचारलेलं आहे, बरोबर आहे. तर आता तुम्ही जर पाहिलं, लगेच पाहिल्या बघितलं तुम्हाला कळतंय की ए च्या पुढे येतोय बी, बी च्या पुढे येतोय सी, सी च्या पुढे येतोय डी आणि डी च्या पुढे काय येणार आहे ई. म्हणजे आपलं पहिलं लेटर फिक्स झालंय ई. परंतु तुम्ही जर ऑप्शन्स बघितले याच्यात पण ई आहे, 2 नंबरला पण सुरुवातीला ई आहे, 3 नंबरला पण ई आहे आणि 4 ला पण ई आहे. म्हणजे आपला एकही ऑप्शन याच्यातला कट झालेला नाहीये. म्हणजेच आता आपल्याला काय महत्वाचं आहे, दुसरा. कोणता? दुसरा. ओके, दुसरा. मग आता तुम्ही जर पाहिलं, आपण मगाशी शिकलोय नंबर्स. ओके, अल्फाबेटचे नंबर. या ठिकाणी जर पाहिलं वाय व्ही क्यू जे आणि मग पुढचं विचार, बरोबर. आता पहिलं तर आपलं फायनल झालंय. पहिलं काय आहे, लेटर ई आहे, ए बी सी डी ई. आता वाय जर बघितलं, वायचा नंबर आपल्याला माहिती आहे 25, व्ही यू व्ही व्ही 22, क्यू क्वीन 17 17 क्वीन आहे 17, जे ई ज्योती जे 10. ओके,
आणि मग आता पुढचं, आता जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी पहा 25 मधनं किती वजा झालेले आहेत रे? 25 वजा 3 झालेले, ठीक आहे नाही. नंतर 22 आणि 17 म्हणजे या ठिकाणी किती वजा झालेले? वजा 5 झालेले, बरोबर. आणि 17 मधनं आता 3, 5 आणि 5 दोन ने वाढले, आता किती वजा झाले? 7 वजा झाले. 17 7 म्हणजे अक्षर मागे मागे येत आहेत, ओके. मग आता अगोदर वायचं झालं व्ही, म्हणजे 25 नंतर आलं 22वर 3 कमी झाले. नंतर परत 3 मध्ये 2 मिळवले म्हणजे 5 कमी झाले, ओके नाही. आणि त्याच्यानंतर क्यू नंतर जे आलं म्हणजे 7 कमी झाले, म्हणजे वजा 3 झाले, वजा 5 झाले, वजा 7 झाले. आता मग काय यायला पाहिजे? 3 आणि 2 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, म्हणजे या ठिकाणी 10 किती कमी होतील? वजा 9. 10 वजा 9 गेले म्हणजे उरला 10 9 गेले उरला 1. आणि एक नंबरला माहिती आपल्याला सगळ्यांनाच माहिती एक नंबरचं लेटर आहे ए. तर अशा पद्धतीने हा ज्याला म्हणू शकतो आपण मध्यम अशा काठिण्य पातळीचा प्रश्न होता. या ठिकाणी फरकावर आधारित होता आणि याचं उत्तर आहे, अचूक उत्तर आहे ई ए. आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे 2026च्या, म्हणजे आता जे अगदी 3 दिवसापूर्वीचा जो पेपर झाला 26 तारखेचा, त्या पेपर मध्ये वर्णमाला घटकावर विचारलेला प्रश्न आहे. आणि आपण प्रश्नांची सुरुवातच आपण जे प्रश्न परीक्षेत विचारले गेलेले आहेत असे प्रश्न जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सुरुवातच आपण त्याने केलेली आहे. पहा, तुम्हाला हा प्रश्न नक्कीच आवडला असेल. प्रश्न अतिशय सोपा म्हणता नाही येणार. पहिला जर तुम्ही म्हणशाल लगेच ABCDE लगेच कळतं की, परंतु ज्यावेळेस दुसरा तुम्ही येत असाल त्यावेळेस तुम्हाला वाटतं हा चला याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. आणि जर तुम्ही नंबर जर नसतील तर याही पद्धतीने करू शकता. वाय आहे, वायच्या अगोदर मग किती सोडले? 3 सोडले, आला यू. यू नंतर मग किती मागे आले इकडं? सॉरी, वाय नंतर व्ही, म्हणजे मध्ये 2 चा गॅप आहे. नंतर व्ही नंतर परत क्यू म्हणजे 4 मध्ये आहे, ओके नाही. तर अशा पद्धतीने करू शकतात, म्हणजे लेटर्स हे करून वर्णमालेच्या मदतीने. परंतु याच्यामध्ये काय होतंय बऱ्याचदा कधी कधी वेळ सुद्धा जातो. परंतु इथं पहा, तुम्हाला नंबर्स माहिती आहे, तुम्ही नंबर्स लिहिले, त्याच्यातला सहसंबंध लगेच त्या ठिकाणी जोडलेला आहे. 25 22 17 10 तुम्हाला कळलं लगेच. 3 या ठिकाणी 25 मधनं 22 3 कमी झाले, 22 मधनं 17 5 कमी झाले, 17 मधनं आता 10व्या नंबर म्हणजे 7 कमी झाले, म्हणजे 3 5 7 फरक 2 2 ने वाढतोय. 3 चा फरक आहे, 5 चा फरक आहे, 7 चा फरक आहे, पुढचा फरक 9 चा. 10 तनं 9 गेले म्हणजे उरला 1 आणि 1 नंबरचं लेटर आहे ए. तर या पद्धतीने अगदी कमी वेळेत आपल्याला जर नंबर्स अल्फाबेट्सचे जे नंबर्स जे आहेत ते लक्षात असेल तर छान प्रकारे आपण विथ ॲक्युरसी आणि विथ स्पीड उदाहरण काय करू शकतो? सोडवू शकतो. मला वाटतं हे उदाहरण नक्कीच तुम्हाला आवडलं असेल. आणि आता विचारलेलं हे उदाहरण होतं. आता यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. तो सुद्धा आता 2026च्या परीक्षेतील आहे, एप्रिल 2026. आता पुन्हा एकदा तुम्हाला मी या ठिकाणी 1 मिनिटाची वेळ देतोय. बघूया आता आपण कोण सोडवतोय. ओके, तुमची वेळ सुरू होते आता.
बघा 1 मिनिट झालेला आहे. मला वाटतं हे उदाहरण सुटलं असेल, आणि जरी नसेल सुटलं तर आपण काय करूया, या ठिकाणी हे उदाहरण सोबत सोडूया. पहा उदाहरण दिलेलं आहे आणि त्याच्या ठिकाणी खाली आपल्याला हे मी थोडस अल्फाबेट्स जे आहे ते सोयीसाठी खाली घेतलेले आहे. तुमच्या परीक्षेत मात्र पेपरच्या वर अगदी सुरुवात वरतीच ती वर्णमाला दिलेली असते. आता पहा या ठिकाणी हा जो आहे प्रश्न, हा प्रश्न थोडक्यात वर्णमालेतला जो सहसंबंध घटक आहे त्याच्याशी निगडीत कुठेतरी आहे. तर पहा ते काय विचारतात आपल्याला, बीजीएल काय म्हणताय, बीजीएल चा संबंध कशाशी आहे, बीजीएल चा संबंध एनएसएक्स शी आहे. बीजीएल ला जर जसं एनएक्स येतंय एनएसएक्स येतंय, बीजीएल ला जसं एनएसएक्स येतंय तसं ईजेओ ला काय येईल, म्हणजे या ठिकाणी याला जर हे येतंय तर याच्यामध्ये जसं रिलेशन आहे त्याच पद्धतीचा संबंध जोडून तुम्हाला ईजेओ ला काय येईल हे विचारलेलं आहे. आणि हा सुद्धा प्रश्न जो आहे हा पहा एप्रिल 2026, म्हणजे हा घटक किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला समजतंय आणि अगदी सोपा घटक आहे. हाचे मार्क्स आपल्याला मिळवून देणारा हा घटक आहे. फक्त आपल्याला या वर्णमालेचा थोडासा व्यवस्थित अभ्यास पाहिजे, अभ्यास आणि प्रॅक्टिस पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीचा सराव करता, पहा ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीचा काय करता, सराव करता, त्यावेळेस तुमचा स्पीड काय होतो, वाढतो. मग आता हे उदाहरण कसं सोडवायचं, काय याच्यामध्ये येऊ शकतं, मला वाटतं आतापर्यंत बऱ्याच मुलांना सुटलेलं असेल किंवा नसेल सुटलेले तर आता या ठिकाणी आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करूया. ओके, ते आपण सोडवूया. चला काय म्हणताय ते, बीजीएल ला एनएसएक्स. आता जर पाहिलं बीजीएल ला काय येतंय एनएसएक्स, B2 G7 L G7 आहे की नाही, G7 आपल्याला माहिती आहे, L लंच 12 वाजता, N 14, S 9 × 19 आणि X 4 भाग होता ठीक आहे, 24. हा आता बघा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कळतंय या ठिकाणी अक्षरांमध्ये कुठेतरी सहसंबंध दिसतोय. 2 7 12 म्हणजे मध्ये किती, त्यांच्यामध्ये कितीचा फरक आहे, 2 मध्ये 5 मिळवले की 7 येतात, 7 मध्ये 5 मिळवले की 12 येतात, बरोबर. म्हणजे याच्यातला फरक कितीचा आहे, 5 चा. आणि त्याच प्रकारे तसाच सहसंबंध इकडे सुद्धा लावलेला आहे. पहा 14 मध्ये किती मिळवले, 5 मिळवले, किती आले 19. आणि 19 मध्ये किती मिळवले, 5 मिळवले, आले 24. म्हणजे पहा अक्षरांचे लेटर्सचे नंबर पाठ असल्याचा किती फायदा होतोय, ठीक आहे. आपल्याला शोधावं लागलं जी, मग जी चला 5 आणि 2 7, नंतर एल एल मग परत 5 10 12, ठीक आहे. इकडे एन एन परत मग 5 10 11 12 13 14 असं करावं लागलंय का, नाही. आपण ज्या छोट्या छोट्या ट्रिक्स ज्या आहेत त्याच्या मदतीने आपल्याला हे नंबर लक्षात राहिलेले आहे, ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला याच्यातलं रिलेशन कळालं आहे, फरक कितीचा आहे, 5 चा, ओके. याच्यात 5 चा फरक आहे. आता ई जे ओ पाहूया आपण, ई जे ओ, का बरं ई जे ओ आपण शिकलो ते ई ज्योती 5 10 15, ओके नाही, 5 10 15. म्हणजे इथं पण फरक कितीचा आहे, दोन लेटर्स मध्ये 5 चा, कितीचा 5 चा. मग आता आपल्याला पर्यायामधनं पर्याय क्रमांक 1 2 3 4 याच्यातून असं पर्याय पाहायचा की त्याच्यातला फरक किती आला पाहिजे, 5 चा येतोय का, बघूया आपण 5 चा येतोय का. आता के किंग्स 11 हे 11, पी पा पी तुम्हाला सांगितलं पी असा उलटा गेला 6, ठीक आहे, म्हणजे पी 16. आणि यू यू व्ही 21 22 यू व्ही यू आहे 21, म्हणजे फरक 11 अधिक 5 11 अधिक 5 16 16 आणि 5
फरक 5चा इथे पण फरक 5चा आणि 5चा. पहा सुटलं उदाहरण. आणि आपल्या सुदैवाने अगदी पहिल्याच ऑप्शन मध्ये त्या ठिकाणी आपल्याला ते भेटलेलं आहे. म्हणजे पुढचे ऑप्शन मध्ये वेळ घालवायचा आहे का नाही. ओके. आणि बघा हे गणित एकापेक्षा अनेक पद्धतीने पण सोडवलं जाऊ शकतं. कदाचित तुम्ही नंबरचा क्रम लक्षात ठेवून वर्णमालेच्या मदतीने पण सोडवू शकता किंवा याला दुसरी मेथड काही असू शकते. ओके नाही. परंतु आपल्याला जी योग्य वाटली जी सोपी वाटली तिने आपण गणित अगदी सहज सोडवलं आहे. पुन्हा एकदा जर तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा एकदा आपण रिकॅप करूया. बीजीएल 2 7 12 एनएक्स 14 19 x 24 म्हणजे फरक कितीचा आहे 5-5चा. याच्यात पण फरक तसाच 5-5चा. ई ज्योती 5 10 15 म्हणजे फरक आपल्याला कितीचा लागतोय 5चा. दोन लेटर्स मधला फरक म्हणजे त्यांचा अनुक्रमांकातला फरक हा त्यांच्या अनुक्रमांकातला म्हणजे ईचा नंबर 5वा जेचा 10वा त्यांच्या अनुक्रमांकातला फरक म्हणतोय मी. आता इथं केचा अनुक्रमांक 11 ईचा 16 यूबी यूचा 21 फरक 11 5 16 16 आणि 5 21. तर या पद्धतीने पहा हे सुद्धा उदाहरण अगदी छान विचारलं होतं. आत्ताच्या परीक्षेतलं होतं 2026च्या. आणि अजून एक गणित घेऊया आपण ते सुद्धा या ठिकाणी बघा. गटात न बसणारे पद ओळखा. 2026 एप्रिल 2026 च्या परीक्षेतील हा प्रश्न आहे. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी टायमर लावूया आणि बघूया तुम्ही कशा पद्धतीने उदाहरण सोडवताय. चला प्रयत्न करायचा सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. जितके स्टुडंट्स ऑनलाईन आहेत त्या सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. ओके टाइम पहा 1 मिनिटाची वेळ आपण दिली होती. आय होप भरपूर विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता अनुक्रमांक माहित झाले असतील आणि त्या मदतीने वर्णमालेच्या मदतीने हे उदाहरण सुटलं असेल. मला वाटतं इतकं काही अवघड नव्हतं. सोपंच उदाहरण विचारलेलं होतं. DHP. आता जर आपण क्रमांक बघितले पुन्हा एकदा वर्णमालेतील अक्षरांचे क्रमांक DHP पहा डी कितीला आहे एबीसीडी डी 4 H8 वरचा टोपी आणि खालचे पाय पाहिले आपण H8 कसा हे आणि हे म्हणजे 8 चा आकार या ठिकाणी तयार होतो म्हणून H8 आणि P पहा उलटा लिहिला P तर त्या ठिकाणी होतोय P16 म्हणजे पहिल्या मध्ये क्रमांक आहे अक्षरांचे 4 8 16 ओके. लॉजिक लावून पाहूया आपण क्रमांकाने जुळतंय का. दुसरा पहा BEA बी बी चा नंबर माहिती सगळ्यांना 2 ई ज्योती ई चा नंबर 5 के किंग्स 11 पंजाब म्हणजे के चा नंबर 11 के. चला पुढे FIO F फिक्स 6 I नो ठीक आहे आठवतो का आय चं मी काय सांगितलं आय नो मला माहिती आहे आय नो मला माहिती आहे की नाही आपण म्हणतो बऱ्याच वेळेस आपल्या मित्रांना म्हणतो मला माहिती आहे मला माहिती आहे. ओके नो नो आय नो नो म्हणजे हिंदीमध्ये 9 आयचा नंबर आहे 9 आणि ओ पुन्हा एकदा ई ज्योती 5 10 15 ओचा नंबर आहे 15. मी हे वारंवार का सांगतोय याचा उद्देश हा आहे की हे लेक्चर करत असताना बऱ्यापैकी तुमचे पाठ होऊन जावे. ओके
हे अनुक्रमांक एकदा तुमचे पाठ झाले की तुम्हाला याची गरज नाही, म्हणजे याची सुद्धा तुम्हाला बऱ्याच प्रश्नांना मला वाटतं गरज नाही. ओके, मला नाही, मी आतापर्यंत एकाही प्रश्नाला याचा उपयोग केलेला नाही. एकदा नंबर अगदी तोंडपाठ झाले की आपल्याला त्याची गरज विशेष पडत नाही. आय एल आर, आय आय नो, नो नो, आय नो. एल चा नंबर आहे एल. आठवतं का एल चं काय सांगितलं होतं? लंच. लंच किती वाजता करतो आपण? 12. ओके, लंच किती वाजता करतो? 12. नंबर आहे 12. आणि आर, आर चा नंबर पहा, आर चा नंबर आहे असं आर 80. ओके, आर चा नंबर 80. बरोबर. तर आता या ठिकाणी परत एकदा पहा, आता याच्यामध्ये काय दिसतंय? 4 ची दुप्पट 8, 8 ची दुप्पट 16. ओके रे, 4 ची दुप्पट 8, 8 ची दुप्पट 16. परंतु इथं तसं केलंय का? नाही, 2 ची दुप्पट 4 यायला पाहिजे होती. इथं पण तसं आहे, 9 ची दुप्पट 18 यायला पाहिजे नाही, म्हणजे या ठिकाणी याच्यातच काहीतरी वेगळं दिसतंय. चला बाकीचे बघूया आपण आता. पहा, 2 5 11. दोनात किती मिळवले? 3 मिळवले. पाचात किती मिळवले? 11 येत आहे 6 मिळवले. पाचात किती मिळवले? 6 मिळवले. म्हणजे पहिल्या लेटर मधलं दुसऱ्या लेटर मध्ये त्या अनुक्रमांकात 3 मिळवले आणि दुसऱ्यात 6 मिळवले. इथं पुन्हा एकदा पहा, 6 9, इथं 3 मिळवले आणि 9 आणि 15 इथं 6 मिळवले. त्याच्यानंतर आय आणि एल, आय आणि एल 9 आणि 3 12 आणि एल आणि आर 12 आणि 6 18. म्हणजे पहा, 3 6 प्रत्येक याच्यात 3 6 मिळवले, 3 6 मिळवले. पहिलं मात्र या ठिकाणी दिसतंय आपल्याला डीएचपी, याच्यात 4 8, याच्यात 4 चा फरक आहे, याच्यात 8 चा फरक आहे. म्हणजेच या ठिकाणी वेगळं पद कोणतं आहे? पर्याय क्रमांक 1 डीएचपी. हे काय आहे? याच्यातील वेगळं पद आहे. तर अशा पद्धतीने हे जे उदाहरण आहे, हे तिन्ही उदाहरण आपण असे बघितलेले होते की हे तिन्ही उदाहरण 2026 च्या पेपर मध्ये विचारलेले होते. आणि आता आपल्याला यावरील या घटकावरील पुढचे काही उदाहरणं बघायची आहेत. बघूया चला आता आपण पुढे. हा, दिलेल्या अक्षर मालिकेवरून कॅट 54 कम 68, तर हेर बरोबर किती? आता हे सुद्धा गणित तुम्हाला जर बघितलं तर या ठिकाणी तुम्ही म्हणशाल की हे सुद्धा गणित नंबर्सवर आधारितच असायला पाहिजे. ठीक आहे, पुन्हा एकदा आपण 1 मिनिटाची वेळ या ठिकाणी घेऊया आणि सोडवण्याचा प्रयत्न करूया. ओके, तुमचा टाइम स्टार्ट झालेला आहे. ओके, तर बघा या पद्धतीने आता या ठिकाणी या उदाहरणाचं उत्तर येतंय, उत्तर येते 51. ओके, परंतु हे 51 उत्तर कसं येतंय? तर हे मात्र मला असं वाटतंय तुमच्यापैकी सर्वच मुलांना जमलेलं असेल. तरी कोणाला जमलेलं नसेल तर याचं हे उत्तर 51 कशा पद्धतीने येतंय याचं विश्लेषण जर तुम्ही पाहिलं तर याची सरळ नंबरची बेरीज येते का? पहा CAT. CAT जर बघितलं तर C चा नंबर येतोय 3, A चा नंबर येतोय 1 आणि T चा नंबर येतोय 20. ओके, T20. यांची बेरीज होते 24. परंतु त्या ठिकाणी ते 54 दिलंय. मग आता थोडस याचा थोडा वेगळा विचार करणं गरजेचं आहे. काय करू शकता? आता तुम्हाला मगाशी काही महत्त्वाचे मुद्दे सांगताना मी सांगितलं होतं की त्या अक्षरांचे क्रमांक आपल्याला उजवीकडनं सुद्धा येणं गरजेचं आहे. तर सी चा जर नंबर पाहिला तर सी चा नंबर 5 10 15 20
आणि 23 चा नंबर येतोय 23. उजवीकडनं किती येतोय 5 10 15 20 23. ए चा नंबर किती येतोय उजवीकडनं ए चा नंबर येतोय 25 आणि टी चा नंबर किती येतोय 3 2 5 आणि 1 6 किती येतोय 6. आता यांची बेरीज करू बरं 23 अधिक 25 अधिक 6 यांची बेरीज येते पहा 23 आणि 25 48 48 आणि 6 येते 54. म्हणजेच या गणितात कुठून विचारले होते त्यांनी उजवीकडनं त्यांचे नंबर जे होते त्याची बेरीज विचारली होती. तर अगदी त्याच प्रकारे आता हेनची बेरीज जर तुम्ही उजवीकडनं जर केली तर एक चा नंबर पहा किती येईल 5 10 15 16 17 18 एक चा नंबर येईल 18. ई चा नंबर पहा किती येईल 5 10 15 20 21 आणि एन चा नंबर पहा 5 10 11 12 म्हणजे 18 आणि 21 39 39 आणि 12 51. याचं उत्तर करेक्ट उत्तर आहे 51. म्हणजे पहा कधी कधी आपल्याला डावीकडनंच नंबर लक्षात ठेवायचे असं काही नाही. कधी कधी आपल्याला उजवीकडनं सुद्धा त्यांचे नंबर्स पाहून त्यानुसार आपल्याला म्हणजे या ठिकाणी आपल्याला या वर्णमालेचा उपयोग झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण आजच्या सेशन मध्ये सगळ्यात प्रामुख्याने वर्णमाला त्यातले लेटर्स चे नंबर्स कसे लक्षात ठेवायचे ते बघितले. अपोजिट लेटर्स कसे आहेत त्या जोड्या कशा लक्षात ठेवायच्या ओके नाही. आय आर इंडियन रेल्वे आणि लेटर्सचे नंबर जे आहेत मला वाटतं ते सगळ्यांना लक्षात राहिले असेल. आणि पहा तुम्ही आज जे शिकलात त्याची नक्की रिव्हिजन करा. पहा अभ्यासाचा एक नियम आहे मित्रांनो तुम्ही आज जे शिकलात ते जर 24 तासात रिवाइज केलं तर ते चांगलं लक्षात राहतं. आठवड्यात जे शिकलं ते 7 दिवसांनी रिवाइज केलं तर ते अजून पक्क होतं. आणि जे महिन्यात जे शिकले तुम्ही तर ते एक महिन्यात त्याची रिव्हिजन केली ज्याला आपण म्हणतो रूल ऑफ 7 24 30. हा जर तुम्ही फॉलो केला तर तुम्ही अगदी तुमचं जे आहे चांगल्या प्रकारे नॉलेज पक्क होतोय प्रॅक्टिस होते. तर या पद्धतीने मला आय होप तुम्हाला आजचं हे आपलं सेशन आवडलं असेल. आपण 4च उदाहरणं बघितली परंतु विस्तृत बघितले. त्या अगोदर आपण लेटर्स कशा पद्धतीने त्यांचे क्रमांक लक्षात ठेवायचे शिकलोय. आणि आज जे आपण लक्षात ठेवले आज जे आपण शिकलोय ते नक्की रिवाइज करा. ते लेटर्स चे नंबर तुमचे अगदी तोंडपाठ होतील. आणि जे उदाहरण ज्याला तुम्हाला 1 मिनिट लागत होता 1.5 मिनिट लागत होता ते अगदी तुमचं 10 15 20 25 सेकंदामध्ये ते उदाहरण सुटलेलं असेल. ठीक आहे. आजच्यासाठी आपण या ठिकाणी थांबूया. उद्या पुन्हा आपण याच वेळेला संध्याकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री. ओके थँक्यू फ्रेंड्स.